मुंबईचा किंग कोण, ठाकरे की भाजप की शिंदे, या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे। मुंबईकरांचा कौल कोणाला मिळणार? ठाकरेंना मिळणार, महायुतीला मिळणार? मुंबईमध्ये वरळी आणि माहीम या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लक्ष असणाऱ्या या दोन हाय प्रोफाईल लढती आहेत। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं नेमकं काय होणार याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। वरळी आणि माहीममध्ये तिरंगी लढत रंगते आहे, त्यामुळे निकालाची उत्कंठा अधिकच वाढलेली आहे। आणि मुंबईतलं सध्याचं चित्र काय आहे, आज दिवसभरात कशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे? सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, या क्षणी तुम्ही नेमके कुठे आहात आणि कशा प्रकारे आता निकालासाठी मुंबई सज्ज होतीये? अमोल, आपण जर बघितलं असेल तर मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघासाठी विविध तयारी जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। मी आता मलबार हिल येथील मतमोजणी केंद्रावर आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला दाखवू शकतो सकाळी 6 वाजल्यापासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे प्रतिनिधी येत आहेत, म्हणजे पक्षाकडून जे प्रतिनिधी येत आहेत त्यांची ओळखपत्र तपासूनच पोलीस त्यांना इथे आतमध्ये त्यांना सोडतायत। स्ट्रॉंग रूम कडे त्यांना पाठवलं जाते। आपण जर बघितलं असेल तर हा मतदारसंघ जो आहे मलबार हिल मतदारसंघ तो भाजपचा एक बालेकिल्ला राहिला आहे। गेली अनेक वर्ष मंगलप्रभात लोढा या मतदारसंघाचं नेतृत्व करतात। यावेळी ठाकरे गटाने त्यांच्यासमोर आव्हान उभं केलं, एक जैन उमेदवार जो आहे तो दिलेला। आपण या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर इथे मारवाडी, जैन आणि गुजराती असा खरं तर मतदार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ठाकरेंनी उमेदवार त्यांचा दिला होता। आणि त्यानंतर आज जर आपण पाहिलं असेल तर पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त केला आहे। 8 वाजता खऱ्या अर्थानं मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। आता विविध प्रतिनिधी जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। थोड्या वेळाने 7 नंतर सर्वांना आतमध्ये सोडल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांची ओळखपत्र तपासल्यानंतर त्यांना बॅलेट पेपरच्या इथे घेऊन गेलं जाईल। त्यानंतर स्ट्रॉंग रूममध्ये त्यांच्या समोर जे आहे ते ईव्हीएम मशीन जे आहे ते उघडण्यात येणार आहे। मात्र या ठिकाणी पाहिलं असेल तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे, कारण हा मलबार हिलचा परिसर आहे। मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते। मात्र हा संपूर्ण परिसर अमोल जर पाहिला असेल तर हा संपूर्ण परिसर बॅरिकेड्सने बंद करण्यात आलेला आहे। त्याचं कारण या ठिकाणी गर्दी जमू नये। जे पदाधिकारी असतील, जे कार्यकर्ते असतील, ज्यांच्याकडे ओळखपत्र आहेत, ठराविकच पदाधिकाऱ्यांना आणि त्यांना आतमध्ये सोडण्यात येणार, बाकीच्या कार्यकर्त्यांना या बॅरिकेड्सच्या पलीकडे उभं राहावं लागणार। त्यामुळे पोलीस मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला पाहायला मिळतात। आणि आपण जर या ठिकाणी जर पाहिलं असेल तर एक मोठं आव्हान जे आहे ते ठाकरे गटाकडून उभं करण्यात आलं होतं। आता या मतदारसंघात कोण बाजी मारणार याचा फैसला दुपारपर्यंत स्पष्ट होईल। मात्र प्रशासनाकडून मात्र या ठिकाणी खबरदारी घेतलेली आहे। कोणत्याही अनुचित प्रकार घडून याची खबरदारी इथे प्रशासन घेताना आपल्याला पाहायला मिळते। अमोल, निश्चितपणे ज्या प्रकारच्या हाय व्होल्टेज लढती आहे, टेन्शन आहे आणि एक प्रकारचा आत्ता जाणवत नसला तरी सुद्धा वातावरणामध्ये एक तणाव आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आल्याचं दिसतंय। धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल।